Problem 1. Find the coordinate of point P. If point P divide the line segment joining the points A and B in the ratio 2:3. आता आपल्याला A आणि B 2 पॉइंट्स दिलेले आहे आणि त्याला जॉईंट करणारी जी सेगमेंट आहे त्या सेगमेंटला लाइन सेगमेंटला P पॉइंट हा डिवाइड करत आहे इनटू द रेशो 2:3 आणि आपल्याला P पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचे आहे. तर P पॉइंटच्या कोऑर्डिनेटला आपण म्हणू xy. एक पॉइंटचे कोऑर्डिनेट होईल x1 y1 आणि B चे कोऑर्डिनेट होईल x2 y2. तर आता आपल्याला A कोऑर्डिनेट किती दिला आहे -1 आणि 7 आणि B कोऑर्डिनेट दिलेला आहे 4 आणि -3 आणि आपल्याला P पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचे आहे. तर काय होत आहे P पॉइंट हा AB सेगमेंटला इंटरनली डिवाइड करत आहे. मग आपल्याला कशाने सॉल्व करावं लागेल सेक्शन फॉर्म्युल्याने. सेक्शन फॉर्म्युला तो काय आहे x = mx2 + nx1 upon m plus n आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करणारा काय my2 + ny1 upon m plus n. आता रेशो 2:3 आहे. याला काय म्हणतो m/n. म्हणजे m ची व्हॅल्यू 2 झाली, n ची व्हॅल्यू 3 झाली. x1 -1 y1 7 x2 4 y2 -3. आता या व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करावं लागेल. x काय होईल मग m ची व्हॅल्यू आहे 2 × x2 आहे 4 प्लस n ची व्हॅल्यू आहे 3 × x1 आहे -1 अपॉन m प्लस n म्हणजे 2 + 3 आणि इथे y चं कोऑर्डिनेट काढायचं आहे. तर m ची व्हॅल्यू आहे 2 × y2 किती आहे -3 प्लस n ची व्हॅल्यू आहे 3 × y1 ची व्हॅल्यू आहे 7 अपॉन m प्लस n म्हणजे 2 + 3. आता इथे बघा 4 × 2 8 प्लस मायनस 3 1 जा 3 अपॉन 5 आणि इथे काय होईल 3 × 2 6 आणि मायनसचं साईन आहे तर -6 प्लस 7 3 जा 21 अपॉन 3 + 2 5. मग याला जर आपण सॉल्व केलं तर किती येईल 8 - 3 5 अपॉन 5 = 5 कॅन्सल झाले म्हणजे काय होऊन जाईल 1 आणि इथे काय होत आहे 21 - 6 म्हणजे 15 अपॉन 5 आणि याला 5 ने डिवाइड केलं तर 5 3 जा म्हणजे आपल्याला P पॉइंटचे जे कोऑर्डिनेट आहे ते काय मिळाले 1,3 आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं. प्रॉब्लेम 2. इन ईच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A विच डिवाइड द सेगमेंट PQ इन द रेशो A:B. तर आपल्याला P आणि Q हे 2 पॉइंट जॉईंट करणारी सेगमेंट दिलेली आहे. P आणि Q हे 2 पॉइंट जॉईंट करणारी सेगमेंट याला पॉइंट A हा 2:1 रेशोमध्ये डिवाइड्स करतो. हा जो A पॉइंट आहे हा 2:1 रेशोमध्ये डिवाइड करतो आणि आपल्याला काय करायचं आहे या A पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहे. तर A पॉइंटच्या कोऑर्डिनेटला आपण म्हणतो xy
पी पॉईंटच्या कॉर्डिनेटला म्हणू आपण x1 y1 आणि क्यू पॉईंटच्या कॉर्डिनेटला म्हणू x2 y2. ठीक आहे. आता पीचे कॉर्डिनेट आपल्याला दिलेले आहे -3 आणि 7 आणि क्यूचे कॉर्डिनेट आपल्याला दिलेले आहे 1 आणि -4 आणि आपल्याला एचे कॉर्डिनेट काढायचे आहे. आणि A:2B कोणत्या रेशोमध्ये डिवाईड करत आहे 2:1. पण सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये A:2Bला आपण काय म्हणतो M:2N. म्हणजे एमची व्हॅल्यू 2 होईल आणि एनची व्हॅल्यू 1 होईल. आणि कशाने सोडवावं लागेल आपल्याला सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला काय तर एक्स कॉर्डिनेट काढण्याचा फॉर्म्युला आहे mx2 + nx1 अपॉन m + n. आणि y काढण्याचा फॉर्म्युला काय आहे my2 + ny1 अपॉन m + n. आता या ज्या व्हॅल्यूज आहे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय करावं लागेल पुटअप करावं लागेल. आता बघा यमची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू x2ची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस एनची व्हॅल्यू आहे 1 आणि x1 किती आहे -3. मायनसची टर्म ब्रॅकेटमध्ये लिहायची अपॉन m + n म्हणजे 2 + 1. आता yच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे तर mची व्हॅल्यू किती दिली आहे 2 इंटू y2 किती दिला आहे -4 ब्रॅकेटमध्ये लिहायचं -4 प्लस n आपल्याला दिलेला आहे 1 इंटू y1 किती दिलेला आहे y1 दिलेला आहे 7 अपॉन m + n. तर m + n म्हणजे 2 + 1. आता काय होईल इथे 2 1 जा 2 प्लस मायनस किती होऊन जाईल 3 1 जा 3 अपॉन 2 + 1 3. तसंच इथे मायनस प्लस 2 इंटू 4 काय होऊन जाईल 8 प्लस 7 1 जा 7 अपॉन 3. मग आपण याला सॉल्व केलं तर काय होत आहे 2 आणि 3ची सबस्ट्रॅक्शन किती होत आहे -1. सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन अपॉन 3 इज इक्वल टू -8 आणि +7 याचं पण सबस्ट्रॅक्शन होईल. सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन आणि 8 - 7 म्हणजे 1 तर काय होईल सबस्ट्रॅक्शन -1 अपॉन 3. तर आपल्याला कशाचे कॉर्डिनेट काढायचे होते ए पॉईंटचे. तर ए पॉईंटचे कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट आपल्याला किती मिळालं -1 अपॉन 3 आणि वाय पण मिळालं -1 अपॉन 3चं. एचे कॉर्डिनेट झाले -1 अपॉन 3 -1 अपॉन 3. प्रॉब्लेम 2. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए विच डिवाइड द लाइन सेगमेंट PQ इंटू रेशो A:2B. तर आपल्याला ए पॉईंटचे कॉर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे आणि तो जो पॉईंट आहे PQ सेगमेंटला ए पॉईंट कोणत्या रेशोमध्ये 3:4 या रेशोमध्ये डिवाइड करत आहे आणि ए पॉईंटची आपल्याला कॉर्डिनेट काढायची आहे. तर त्या कॉर्डिनेटला आपण म्हणू XY. पीचे कॉर्डिनेट होईल x1 y1 आणि क्यूचे कॉर्डिनेट होईल x2 y2. तर आता आपल्याला पीचे कॉर्डिनेट दिलेले आहे -2 -5. क्यूचे कॉर्डिनेट दिले आहे 4 3 आणि आपल्याला ए पॉईंटचे कॉर्डिनेट काढायचे आहे. तर कशाने काढावं लागेल सेक्शन फॉर्म्युल्याने. सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युला काय x = mx2 +
nx1 अपॉन m प्लस n. आणि y कॉर्डिनेट काढण्याचा फॉर्म्युला काय? my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आता आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करावं लागेल. एमची व्हॅल्यू बघा, आपल्याला रेशो a:b दिला आहे, पण फॉर्म्युल्यामध्ये आपण m:n लिहिलं आहे. म्हणजे आपली mची व्हॅल्यू 3 होईल आणि nची व्हॅल्यू 4 होईल. तर mची व्हॅल्यू किती आहे? 3 इंटू x2. x2ची व्हॅल्यू आहे 4 प्लस nची व्हॅल्यू आहे 4 इंटू x1ची व्हॅल्यू आहे -2. ती ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल. अपॉन m प्लस n म्हणजे 3 प्लस 4. आणि आता आपल्याला काढायची आहे yचे कॉर्डिनेट. तर mची व्हॅल्यू आहे 3 इंटू y2. y2 आपल्याला दिलेला आहे 3 प्लस nची व्हॅल्यू आहे 4 इंटू y1ची व्हॅल्यू दिलेली आहे -5. ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल. अपॉन m प्लस n म्हणजे 3 प्लस 4. आता याला सॉल्व करावं लागेल. आता बघा, 3 4 जार 12 प्लस मायनस मायनस 4 2 जार 8 अपॉन 7. आणि इकडे yची व्हॅल्यू काय होईल? 3 3 जार 9 प्लस मायनस मायनस 5 4 जार 20 अपॉन 3 प्लस 4 7 इज इक्वल टू 12 मायनस 8 किती होऊन जाईल? 4 अपॉन 7. आणि इथे किती येऊन जाईल? yची व्हॅल्यू, ही xची व्हॅल्यू झाली, yची व्हॅल्यू, याचं सबस्ट्रॅक्शन होईल 11. पण सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे -11 अपॉन 7. तर याचे जो एक पॉईंटचे कॉर्डिनेट काय होईल? 4,7 x कॉर्डिनेट आणि y कॉर्डिनेट -11,7. Problem 3. Find the coordinate of point A which divide the segment PQ in the ratio a:b. तर आपल्याला पॉईंट Aचे कॉर्डिनेट काढायचे आहे आणि पॉईंट A काय करत आहे? PQ सेगमेंटला डिवाइड करत आहे. कोणत्या रेशोमध्ये? 1:2. तर आता ए पॉईंटचे आपल्याला कॉर्डिनेट काढायचे आहे. याला xy म्हणू. पीच्या कॉर्डिनेटला आपण x1 y1 म्हणू आणि क्यूच्या कॉर्डिनेटला x2 y2 म्हणू. ठीक आहे. तर आपल्याला पीचे कॉर्डिनेट किती दिले आहे? 2,6 आणि क्यूचे कॉर्डिनेट दिले आहे -4,1. ठीक आहे. XY आपल्याला काढायचा आहे आणि रेशो काय दिला आहे? a:2bचा 1:2. तर सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये रेशो कोणता घेतला आहे? m:2n. तर a:2bला आपण काय लिहू? m:2n. तर आता कशाने सॉल्व करावं लागेल? सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला काय आहे? एक्स कॉर्डिनेट काढण्यासाठी mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. एक्स कॉर्डिनेट काढण्यासाठी आणि y कॉर्डिनेट काढण्यासाठी my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आणि आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करावं लागेल. तर mची व्हॅल्यू 1 होईल, nची व्हॅल्यू 2 होईल. mची व्हॅल्यू 1 इंटू x2 आपल्याला किती दिला आहे? -4. तर मायनस ब्रॅकेटमध्ये लिहायचं प्लस nची व्हॅल्यू दिली आहे 2 इंटू x1 किती दिला आहे? 2 अपॉन m प्लस n म्हणजे 1 प्लस
आणि इकडे वायची व्हॅल्यू काढायची आहे. तर एमची व्हॅल्यू दिली आहे 1 इंटू y2 दिलेला आहे 1 प्लस एनची व्हॅल्यू दिलेली आहे 2 इंटू y1 किती दिलेला आहे 6 अपॉन y1 दिलेला आहे 6 अपॉन m प्लस n म्हणजे 1 प्लस 2. आता इज इक्वल टू इथे मायनसचं चिन्ह आहे -4 1 4 प्लस 2 इंटू 2 4 अपॉन 3 आणि इथे वायची व्हॅल्यू काय होईल 1 1 1 प्लस 6 2 12 अपॉन 3 इज इक्वल टू एक्स कोऑर्डिनेट प्लस 4 मायनस 4 किती होऊन जाईल 0 अपॉन 3 आणि वायची व्हॅल्यू काय होईल 12 प्लस 1 13 अपॉन 3. आता x इज इक्वल टू 0ला कोणत्याही नंबरनी डिवाइड केलं तर आन्सर काय येऊन जाईल 0. तर एक्सचे कॉर्डिनेट किती आले 0 आणि वाय कॉर्डिनेट किती आले 13 अपॉन 3. म्हणजे आपल्याला ज्या ए पॉईंटचे कॉर्डिनेट काढायचे होते तर त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 आणि वाय कॉर्डिनेट 13 अपॉन 3. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. प्रॉब्लेम 3 फाइंड द रेशो इन विच पॉइंट टी डिवाइड द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट पी अँड क्यू. आता पी आणि क्यू पॉईंट्स दिलेले आहे आपल्याला आणि ती जॉईन करणारी सेगमेंट याला टी पॉईंट काय करत आहे डिवाइड करत आहे आणि कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करत आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण म्हणू की m/n या रेशोमध्ये डिवाइड करत आहे. तर टी पॉईंटचे कॉर्डिनेट काय होईल xy आणि पी पॉईंटचे काय होईल x1 y1 आणि क्यूचे होईल x2 y2. आता बघा आपल्याला टी पॉईंटचे कॉर्डिनेट दिलेले आहे -1 6 आणि पीचे कॉर्डिनेट दिले आहे -3 10 आणि क्यूचे कॉर्डिनेट दिले आहे 6, -8. ठीक आहे. आणि आता आपल्याला रेशो काढायचा आहे m/n. तर आपल्याला कशाने सॉल्व करावं लागेल सेक्शन फॉर्म्युल्याने. कशाने सॉल्व करावं लागेल सेक्शन फॉर्म्युला. आणि सेक्शन फॉर्म्युला काय आहे x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n x कॉर्डिनेट काढण्यासाठी आणि y कॉर्डिनेटसाठी my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करून घेऊ. तर एक्सची व्हॅल्यू आहे -1 इज इक्वल टू एमची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे इंटू x2 किती आहे 6 प्लस एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे इंटू x1ची व्हॅल्यू आहे -3 अपॉन m प्लस n. आणि y कॉर्डिनेट काढण्यासाठी mची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे y2 किती दिलेलं आहे इंटू -8 ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल प्लस n इंटू y1 किती दिलेलं आहे 10 अपॉन m प्लस n. आणि yची व्हॅल्यू किती दिली आहे 6 दिली आहे. yची व्हॅल्यू 6 दिली आहे. आता याला आपल्याला काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल. आता इथे आपण डिनॉमिनेटरचा नंबर इथे येईल तर कशामध्ये येईल न्यूमरेटरमध्ये. म्हणजे -1नी मल्टिप्लाय करावं लागेल कशाला m प्लस n इज इक्वल टू याला 6नी मल्टिप्लाय केलं तर 6m होईल
मायनस प्लस मायनस मायनस 3 इंटू n 3n. आता मायनसनी मल्टिप्लाय केलं तर काय होईल मायनस यम आणि प्लस मायनस मायनस n इज इक्वल टू 6m मायनस 3n. आता आपण mच्या टर्म लेफ्ट हँड साईडला घेऊन येऊ आणि nच्या टर्म राईट हँड साईडला. या 6mला लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल. म्हणजे काय होईल यमच्या जवळ मायनस यम 6m लेफ्ट हँड साईडला येईल तर याची साईन चेंज होईल मायनस 6m इज इक्वल टू यनच्या टर्म राईट हँड साईडला. तर मायनस 3n आहेच राईट हँड साईडला आणि मायनस n राईट हँड साईडला जाईल तर प्लस n होऊन जाईल. आता इथे साईन कशी आहे सेम आहे. साईन सेम असेल तर काय होते ॲडिशन. प्लसची ॲडिशन प्लसमध्ये मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर मायनस 1m आणि मायनस 6m काय होईल मायनस 7m. आणि इथे पण प्लस मायनस आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन होईल. सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन. तर 3n मधनं 1n सबस्ट्रॅक्ट केलं तर 2n राहील आणि ग्रेटर नंबरची साईन म्हणजे 3ची म्हणजे मायनस द्यावं लागेल. आता काय होईल मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 7m इज इक्वल टू 2n. आता बघा यनला आपण डिवाईडला आणू शकतो इकडे आणि 7ला इकडे. न्यूमरेटरचा नंबर इकडे डिवाईडला जाईल आणि 7 न्यूमरेटरला आहे तर इकडे डिवाईडला जाईल. म्हणजे काय होईल m अपॉन n. n डिवाईडला आला इज इक्वल टू 2 अपॉन 7. म्हणजेच काय झालं m/2n. हा जो रेशो झाला तो झाला 2:2.